3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. अहिल्यानगरमध्ये महानगरपालिका निवडणुकीदरम्यान मतदार यादीत मोठा घोळ उघडकीला आला. एकाच घरातील काही सदस्यांची नावं वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर तर काहींची नावं पूर्णपणे वेगळ्या प्रभागात नोंदवण्यात आल्याचा प्रकार समोर आला. अकोल्यातील शिवाजी विद्यालय इथं भाजप आणि शिवसेना उमेदवार यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली. उमेदवार अंगावर धावून गेल्याचाही प्रकार पाहायला मिळाला. वाद विकोपाला जात असताना दोन्ही पक्षांच्या समर्थकांनी मतदान केंद्राजवळ मोठी गर्दी केली. पोलिसांना त्यांना पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करावा लागला. ठाणे महापालिकेसाठी प्रभाग क्रमांक 9 मध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं. आमदार जितेंद्र आव्हाडांच्या पत्नीची शिवसेना पक्षातील कार्यकर्त्यांसोबत शाब्दिक बाचाबाची झाली. पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमधील वाद मिटवला. भिवंडी महापालिका निवडणुकीमध्ये मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. निवडणुकीत दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर बाहेर पडून मतदान केलंय. यात 70 ते 80 वर्षीय दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. अहिल्यानगर प्रभाग क्रमांक 17 मध्ये एका महिलेच्या नावावर परस्पर मतदान झाल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. मतदानासाठी आले असताना आपल्या नावावर कुणीतरी दुसऱ्याने मतदान करून गेलंय आणि त्यामुळे हक्कापासून वंचित राहावं लागेल असा गंभीर आरोप त्यांनी केला. धुळे महानगरपालिकेच्या मतदानाची वेळ संपल्यानंतर सुद्धा मतदान केंद्राचे दरवाजे बंद करण्यात आले आणि त्यामुळे अनेक नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. त्यामुळे मतदारांनी नाराजी व्यक्त केली. भिवंडी महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 मधील 10 ते 15 मतदारांना मतदानापासून वंचित राहावं लागलंय. निवडणूक अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे हा प्रकार घडलेला आहे. मतदारांनी मतदान केंद्रात मोठ्या प्रमाणावर गोंधळ देखील घातल्याचं पाहायला मिळालं. अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीमध्ये उमेदवारांनी विजयाचे बॅनर आणि गुलाल उधळत जल्लोष केला. प्रभाग 2 मधील भाजप उमेदवार निखिल बारे यांनी गुलाल उधळत जल्लोष साजरा केला. तर प्रभाग 13 मधील राष्ट्रवादीचे उमेदवार अविनाश घुले यांच्या विजयाचे बॅनर शहरात झळकले. कोपरखेरणेमधील प्रभाग क्रमांक 12 मध्ये बोगस मतदान करण्यात आले. मतदान करण्यासाठी आलेल्या महिलेचे आधीच मतदान झालं होतं. निवडणूक अधिकाऱ्यांनी सर्व कागदपत्र असताना मतदाराला मतदान करण्यास परवानगी नाकारली. मतदानाचा हक्क बजावता न आल्यानं मतदार संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं. वसई पूर्वच्या वसंतनगरीमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालं. क्षितिज ठाकूर यांना आत का सोडलं असा सवाल उपस्थित करत गोंधळ घालण्यात आला. गोंधळानंतर पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केलाय. मतदान केंद्रावर तणावाचं वातावरण निर्माण झालंय. लातूरच्या एका मतदान केंद्रावर काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी हजेरी लावली आहे. देशमुख यांच्या समोर भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. काय म्हणते लातूर, कमळ 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 अशा घोषणा भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिल्याचा व्हिडिओ समोर आला. मतदानासाठी बोगस मतदार बाहेरून आणल्याचा आरोप जेजुरीतील भाजप नेत्यांनी केलाय. 2000 नागरिकांना पैसे देऊन पुण्यामध्ये मतदानासाठी आणल्याचा दावा भाजपच्या अलका शिंदे, गणेश भोसले यांनी केलाय. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बस, कार चालकांना तसंच महिलांना ताब्यात घेतलं.